भगवते वासुदेवाय. अथ चतुर्दशोध्याय. अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे. सूत म्हणाले, स्वजनांना भेटण्यासाठी आणि पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेला होता. पुष्कळ महिने लोटले तरी अर्जुन परतला नाही. त्यावेळी युधिष्ठिरांना भयंकर अपशकुन दिसू लागले. त्यांनी पाहिले की काळाची गती भयंकर होऊ लागली आहे. ज्यावेळी जो ऋतू असावयास पाहिजे तो असत नाही आणि ज्याच्या क्रियाही उलट्या होत आहेत. लोभी आणि असत्य बोलणारे झाले आहेत. आपला जीवन निर्वाह चालवण्यासाठी लोक पापी वर्तन करू लागले आहेत. सर्व व्यवहार खोटेपणाने चालले आहेत. एवढेच काय मैत्रीमध्ये कपट आहे. पिता माता सगळे सोयरे बंधू पती पत्नी यांच्यात तंटे होऊ लागले आहेत. कलियुग आल्यामुळे लोकांचा स्वभावही लोक दंभ अधर्म यांनी व्याप्त झालेला आहे आणि निसर्गातही अरिष्ट सूचक अपशकुन होऊ लागले आहेत. हे सर्व पाहून युधिष्ठिर धाकट्या भावास युधिष्ठिर म्हणाले, भीमसेना, अर्जुनाला आम्ही द्वारकेला यासाठी पाठवले होते की तेथे जाऊन त्याने पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण काय करीत आहेत याची माहिती घ्यावी आणि सगळे सोयऱ्यांना भेटून यावे. 7 महिने होऊन गेले तरी तुझा धाकटा भाऊ अजून परतला नाही. तो अजून का आला नाही याचे योग्य कारण मला तरी काही समजत नाही. देवर्षी नारदांनी सांगितले होते की भगवान श्रीकृष्ण आपला अवतार समाप्त करू इच्छितात. ती वेळ तर आता आली नाही ना. त्याच भगवंताच्या कृपेने आम्हालाही संपत्ती, राज्य, पत्नी, प्राण, कुल, संतान, शत्रूवर विजय आणि स्वर्गादी लोकांवर अधिकार प्राप्त झाला आहे. हे नरश्रेष्ठा, बघ ना, आकाशात उल्कापात इत्यादी, पृथ्वीवर भूकंप इत्यादी आणि शरीरात रोग इत्यादी काहीतरी भयंकर अपशकुन होऊ लागले आहे. त्यावरून वाटते की लवकरच बुद्धिमोहाने झाकून टाकणारे संकट आपल्यावर येणार आहे. भीमसेना, माझी डावी मांडी, डावा डोळा आणि डावा हात वारंवार फडफडू लागला आहे. हृदयात धडकी भरली आहे. लवकरच काहीतरी अनिष्ट होणार आहे. बंधू, सूर्योदय होताच ही भालू सूर्याकडे तोंड करून रडू लागली आहे. बघ ना, तिच्या तोंडातून ज्वाळाही निघत आहेत आणि हा कुत्रा निर्भय होऊन माझ्याकडे पाहून भुंकत आहे. भीमसेना, गायीसारखे शुभ पशु माझ्या डाव्या बाजूने आणि गाढवासारखे अशुभ पशु माझ्या उजव्या बाजूने जाऊ लागले आहेत. माझे घोडे मला रडताना दिसत आहेत. मृत्यूचा दूत असलेला हा पारवा घुबड आणि त्याचा शत्रू कावळा रात्री आपल्या कर्कश आवाजाने माझ्या मनात कापरे भरीत जगाला उजाड करून टाकू पाहत आहे. दिशा धुसर झाल्या आहेत. सूर्य आणि चंद्राच्या भोवती वारंवार खळी पडत आहेत. पृथ्वीवर पर्वतासह भूकंप होऊ लागले आहेत. ढग जोराने गडगडत आहेत आणि चहूकडे विजा पडू लागल्या आहेत. शरीराला झोंबणारा आणि धुळीने अंधार पसरवणारा झंझावत सुरू झाला आहे. ढग जणू किळसवाना रक्ताचा सडा पाडू लागले आहेत. पहा ना, सूर्य फिका दिसू लागला आहे. आकाशात ग्रहांची एकमेकांशी टक्कर होत आहे. भूतगणांच्या गर्दीमुळे पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जणू आग लागल्यासारखी झाली आहे. नद्या, तळी आणि लोकांची मने क्षुब्ध होऊ लागली आहेत. तूप घातले तरी अग्नी पेटत नाही. हा भयंकर काळ काय करील हे सांगता येत नाही. वासरे दूध पित नाहीत, गायी दूध देत नाहीत. गोठ्यामध्ये गायी आसू ढाळीत आहेत. बैलही उदास आहेत. देवतांच्या मूर्ती रडवेल्या चेहऱ्याच्या दिसत आहेत. त्यांच्या अंगातून घाम वाहत आहे आणि त्या हलवू लागल्या आहेत. बंधू, हा देश, गाव, शहरे, बगीचे, खाणी आणि आश्रम निस्तेज आणि आनंदरहित झाले आहेत. हे आम्हाला कोणत्या दुःखाची सूचना देत आहेत बरे. हे मोठमोठे उत्पात पाहून मला तर असे वाटू लागले आहे की निश्चितपणे ही अभागी पृथ्वी भगवंतांच्या अन्य कोणाकडेही न आढळणाऱ्या सौंदर्याने शोभणाऱ्या चरणांना पारखी झाली आहे. शौनक महोदय, हे भयंकर उत्पात पाहून राजा युधिष्ठिर मनोमन चिंताग्रस्त झाले होते. एवढ्यात द्वारकेवरून अर्जुन परत आला. युधिष्ठिराने पाहिले की अर्जुन इतका हवालदिल पूर्वी कधीच झाला नव्हता. त्याने तोंड खाली घातले होते. त्याच्या कमळासारख्या नेत्रातून अश्रू वाहत होते आणि शरीरावर बिलकुल तजेला नव्हता. अशा स्थितीतच अर्जुनाने युधिष्ठिराच्या चरणावर लोटांगण घातले. तेव्हा युधिष्ठिर भयभीत झाले. देवर्षी नारदांच्या बोलण्याची आठवण होऊन सर्व सुहृदयांच्या समक्ष त्यांनी अर्जुनाला विचारले. युधिष्ठिर म्हणाले, बंधू, द्वारका नगरीत आपले नातलग असलेले मधु, भोज, दशार्य, अर्ह, सात्वत, अंध आणि वृष्णी कुलातील यादव यांचे कुशल आहे ना? आमचे परमपूज्य आजोबा शूरसेन सुखरूप आहेत ना? वसुदेव मामा आपल्या धाकट्या बंधूंसह खुशाल आहेत ना? त्यांची पत्नी देवकी आणि तिच्या 7 बहिणी आपल्या पुत्र सुनांसह आनंदात आहेत ना? ज्यांचा मुलगा कंस अतिशय दुष्ट होता तो राजा उग्रसेन धाकटा भाऊ देवक यांच्यासह हयात आहेत ना? रुदिक त्यांचा मुलगा कृतवर्मा, अक्रूर, जयंत, गद, सारण तसेच शत्रुजित इत्यादी यादव वीर कुशल आहेत ना?
यादवांचे स्वामी भगवान बलराम आनंदात आहेत ना? वृष्णी वंशातील सर्वश्रेष्ठ महाराणी रती प्रद्युम्न सुखरूप आहे ना? युद्धामध्ये मोठी चपळता दाखविणारे भगवान अनिरुद्ध आनंदात आहेत ना? सुषेण चारुदेशन जांबवती पुत्र सांब आणि आपल्या पुत्रांसहित ऋषभ आणि आदी भगवान श्रीकृष्णांचे सर्व पुत्र सुद्धा प्रसन्नचित्त आहेत ना? तसेच भगवान श्रीकृष्णांचे श्रुतदेव उद्धव इत्यादी सेवक सुनंद नंद इत्यादी प्रमुख यदुवंशी जे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहेत ते सर्वजण कुशल आहेत ना? आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे असे ते सर्वजण कधी आमच्याविषयी विचारणा करतात का? भक्तवत्सल ब्राह्मण भक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या या स्वकीयांसह द्वारकेतील सुधर्मा सभेत आनंदात आहेत ना? ते आदिपुरुष श्रीकृष्ण बलरामासह जगाचे परम मंगल कल्याण आणि उन्नती व्हावी म्हणून यदुवंशी रूप क्षीरसागरात विराजमान आहेत. त्यांच्या शौर्यामुळे सुरक्षित असलेल्या द्वारकापुरीतील यदुवंशीय पृथ्वीवरील सर्वांच्या द्वारा सन्मानित झाले असून श्रीकृष्णांच्या पार्षदाप्रमाणे मोठ्या आनंदाने विहार करीत आहेत. सत्यभामा इत्यादी 16,000 राण्या केवळ भगवंताच्या चरणकमलांची सेवा करण्यामुळे युद्धामध्ये इंद्र आदी देवतांचा पराभव करून इंद्राणीलाच उपभोग्य असणाऱ्या पारिजात आदी वस्तूंचा उपभोग घेत आहेत. यदुवंशी वीर श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर सुरक्षित आणि निर्भयपणे राहतात आणि बलपूर्वक आणलेल्या मोठमोठ्या देवतांनी बसण्यास योग्य अशी सुधर्मात सभा आपल्या चरणांनी आक्रमण करीत आहेत. बंधू अर्जुना, हे पण सांग की तू कुशल आहेस ना? मला तू निस्तेज दिसतोस. तू तेथे पुष्कळ दिवस राहिलास. यावेळी तुझ्या मान सन्मानात कमतरता तर आली नाही ना? तुझा कोणी अपमान तर केला नाही ना? अपमानास्पद अमंगल अशा शब्दांनी कोणी तुझे अंतःकरण दुखावले नाही ना? किंवा तुझ्याकडे आशेने आलेल्या याचकाला त्याने मागितलेली अगर तू देण्याची प्रतिज्ञा केलेली वस्तू दिली नाहीस असे तर झाले नाही ना? तू नेहमी शरण आलेल्यांचे रक्षण करीत आलेला आहेस. तुला शरण आलेला एखादा ब्राह्मण बालक गाय वृद्ध रोगी स्त्री किंवा अन्य प्राणी अशाला तू झिडकारले तर नाहीस ना? तू समागमास अयोग्य स्त्रीशी समागम तर केला नाहीस ना? किंवा समागमास योग्य स्त्रीशी असभ्य रीतीने वागला नाहीस ना? येताना वाटेत तुझ्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्या असणाऱ्याने तुला पराजित तर केले नाही ना? किंवा ज्यांना अन्न दिले पाहिजे अशा मुलांना अथवा वृद्धांना सोडून तू एकट्यानेच भोजन तर केले नाहीस ना? तुला न शोभणारे असे निंदनीय कृत्य तू केले नसशील याची मला खात्री आहे. न जाणो परमप्रियतम अभिन्य हृदय परम हृदय अशा भगवान श्रीकृष्णांचा तुला कायमचा विरह झाला असेल म्हणूनच तू असा उदास असावास. याशिवाय तुला दुःख होण्याचे दुसरे कोणतेच कारण असणार नाही. अध्याय 14वा समाप्त. अथ पंचदशोध्याय. कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण. सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्णांचा प्रिय मित्र अर्जुन आधीच श्रीकृष्णांच्या विरहाने कष्टी झाला होता. त्यात राजे युधिष्ठिराने त्याची विषादग्रस्त अवस्था पाहून त्याविषयी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करून प्रश्नांची सरबत्ती केली. शोकामुळे आधीच अर्जुनाचे मुख आणि मन सुकून गेले होते. तो भगवान श्रीकृष्णांच्या ध्यानात इतका गढून गेला होता की आपल्या भावाच्या प्रश्नांची काहीच उत्तरे देऊ शकला नाही. आपल्या दृष्टीपासून श्रीकृष्ण दूर झाल्या कारणाने अर्जुन वाढत चाललेल्या प्रेमाच्या उत्कंठेने व्याकुळ झाला होता. रथ हाकणे फिरावयास जाणे इत्यादी वेळी भगवंताच्या बरोबर जी मित्रता अभिन्न हृदयता आणि प्रेमयुक्त व्यवहार केले होते त्याची त्याला वारंवार आठवण येत होती. मोठ्या कष्टाने त्याने आपला शोक आवरला. हाताने डोळे पुसले आणि सद्गदित कंठाने आपले थोरले बंधू युधिष्ठिरास अर्जुन म्हणाला, महाराज, माझे मामे भाऊ किंवा अत्यंत घनिष्ठ मित्र असलेल्या श्रीकृष्णांना मी मुकलो आहे. देवांनाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णांनी माझ्यापासून काढून घेतला आहे. प्राण निघून गेल्यानंतर जसे हे शरीर मृत म्हणून ओळखले जाते तसेच त्यांच्या एका क्षणाच्या वियोगानेही हे जग असुंदर वाटू लागले. त्यांच्याच आश्रयामुळे द्रौपदी स्वयंवराच्या वेळी द्रुपदाच्या घरी आलेल्या कामोन्मत्त राजांचे तेज मी हिरावून घेतले होते. धनुष्याला बाण लावून मत्स्यवेध केला आणि द्रौपदीला प्राप्त करून घेतले. त्यांच्या केवळ सानिध्यामुळे मी सर्व देवतांसह इंद्राला आपल्या बलाने जिंकून अग्नीला तृप्त करण्यासाठी त्याला खांडववन दिले आणि मै नावाच्या दानवाने निर्माण केलेली कलाकुसरयुक्त अशी मायामय सभा प्राप्त केली. तसेच आपल्या यज्ञामध्ये सर्व दिशांतून राजे लोकांनी येऊन अनेक प्रकारच्या भेटी आपल्याला अर्पण केल्या. 10,000 हत्तींची शक्ती आणि पराक्रम असलेला भीमसेन या आपल्या धाकट्या व माझ्या थोरल्या भावाने त्यांच्याच सामर्थ्याने यज्ञासाठी राजाच्या मस्तकावर पाय ठेवणाऱ्या गर्विष्ठ जरासंधाचा वध केला होता.
त्या राजांना जरासंधाने महाभैरव यज्ञामध्ये बळी देण्यासाठी म्हणून बंदिवान केले होते. त्या अनेक राजांना भीमाने विमुक्त केल्यामुळे त्या सर्व राजांनी आपल्या यज्ञात अनेक प्रकारच्या भेटी आणून दिल्या होत्या. आपल्या पत्नीची राजसूय यज्ञात केलेली महाभिषेकाने पवित्र झालेली सुंदर वेणी दुष्टांनी भरसभेत सोडून ओढली. तेव्हा श्रीकृष्णांच्या चरणावर नमस्कार करताना तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिचे ते दुःख पाहून त्याच श्रीकृष्णांनी त्या दुष्टांच्या स्त्रियांना वैधव्यामुळे केस मोकळे सोडायला भाग पाडले. वनवासात असताना आपला वैरी दुर्योधनाने षडयंत्र रचून 10,000 शिष्यांसह दुर्वास ऋषींना भोजनास पाठवून आपल्याला संकटात टाकले होते. त्यावेळी श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या थाळीत शिल्लक असलेले भाजीचे एक पान स्वतः खाऊन आमचे रक्षण केले. कारण श्रीकृष्णांनी असे केल्यानंतर नदी स्नान करणाऱ्या मुनींना असे वाटले की आपणच काय सगळे त्रैलोक्य जेवण तृप्त झाले आहे. त्यांच्या प्रतापानेच मी युद्धामध्ये पार्वतीसह भगवान शंकरांना आश्चर्यचकित केले. तेव्हा त्यांनी आपले पाशुपत नावाचे अस्त्र मला दिले. त्याचबरोबर दुसऱ्या लोकपालांनाही प्रसन्न होऊन आपापली अस्त्रे मला दिली. एवढेच काय, त्यांच्या कृपेने मी याच शरीराने स्वर्गात गेलो आणि इंद्राच्या सभेत त्याच्याबरोबर त्याच्या श्रेष्ठ अर्ध्या आसनावर बसण्याचा मान मिळवला. मी स्वर्गात काही दिवस राहिलो तेव्हा इंद्रासह सर्व देवांनी निवात कवच इत्यादी दैत्यांनी मारण्यासाठी माझ्या गांडीव धनुष्य धारण केलेल्या बाहुबलाचा आश्रय घेतला. महाराज, हे सर्व ज्यांच्या कृपेचे फळ होते त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णानेच मला अनाथ केले. महाराज, भीष्म, द्रोण इत्यादी पराजित न होणाऱ्या अशा महामच्छांनी पूर्ण अपार समुद्रासारखी कौरवांची सेना दुस्तर होती. परंतु ज्या बंधूच्या आश्रयाने मी ती सेना पार केली त्यांच्याच साह्याने मी शत्रूंकडून राजा विराटाच्या सर्व गायी घेऊन आलो होतो. त्याचबरोबर त्यांच्या मस्तकावर चमकणारे रत्नमय मुकुट अंगावरील अलंकारासह काढून आणले होते. हे बंधू, कौरवांची सेना भीष्म, कर्ण, द्रोण, शल्य तसेच इतर मोठमोठे राजे आणि क्षत्रिय वीरांच्या रथांनी शोभत होती. त्यांच्याकडे जाताना माझ्या पुढे राहून ते आपल्या दृष्टीनेच त्या महारथी राजांचे आयुष्य, मन, उत्साह आणि बल हिरावून घेत होते. द्रोणाचार्य, भीष्म, कर्ण, भूरिश्रवा, सुशर्मा, शल्य, जयद्रथ आणि बाल्लिक इत्यादी वीरांनी कधी नेम न चुकणारी अस्त्रे माझ्यावर टाकली होती. परंतु ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपू इत्यादी दैत्यांचे शस्त्रास्त्रे भगवत भक्त प्रल्हादाला स्पर्श करू शकली नाहीत, त्याप्रमाणे त्यांची अस्त्रे मला स्पर्श करू शकली नाहीत. श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या छत्रछायेत राहण्याचाच हा प्रभाव होता. श्रेष्ठ पुरुष संसारातून मुक्त होण्यासाठी ज्याच्या चरणकमलांची सेवा करतात, स्वतःला सुद्धा भक्ताला देऊन टाकणाऱ्या त्या भगवंतांना मी मूर्खाने माझा सारथी बनवले. ज्यावेळी माझे घोडे थकत होते आणि मी रथातून उतरून खाली जमिनीवर उभा राहत होतो त्यावेळी शत्रुपक्षातील महारथी माझ्यावर प्रहार करत नसत, कारण श्रीकृष्णांच्या प्रभावाने त्यांची बुद्धी निकामी होत होती. अहो महाराज, माधवांचे ते मनमोकळे आणि मधुर हास्य, विनोद प्रचूर आणि हृदयस्पर्शी भाषण, तसेच त्यांचे मला पार्था, अर्जुना, सख्या, कुरुनंदना इत्यादी संबोधनांनी बोलवणे, हे सर्व आठवून माझे हृदय व्याकुळ होत आहे. झोपणे, बसणे, फिरायला जाणे, आपापसात गोष्टी करणे, भोजन इत्यादी समयी आम्ही बहुधा एकत्रच असायचो. मी चेष्टेत कधी त्यांना म्हणत असे, मित्रा, तू तर मोठा सत्यवचने आहे. त्यावेळी सुद्धा तो महापुरुष आपल्या उदार मनामुळे ज्याप्रमाणे मित्राचा आणि पितापुत्राचा अपराध सहन करतो त्याप्रमाणे माझ्यासारख्या मूर्खाचे अपराध सहन करीत असे. महाराज, जो माझा सखा, प्रिय मित्र नव्हे तर माझे हृदय होता, त्या पुरुषोत्तम भगवंतांना मी कायमचा अंतरलो आहे. भगवंतांच्या पत्न्यांना द्वारकेतून मी माझ्याबरोबर रक्षण करीत घेऊन येत होतो, परंतु वाटेत दुष्ट गोपांनी मला एखाद्या दुर्बलाप्रमाणे पराभूत केले. माझे गांडीव धनुष्य तेच आहे, बाण तेच आहेत, रथ घोडे तेच आहेत आणि तो रथी अर्जुनही मीच आहे. ज्याच्यासमोर मोठमोठे राजे नतमस्तक होत होते, जसे राखेत टाकलेली तुपाची आहुती, कपटाने केलेली सेवा आणि रेताड जमिनीत पेरलेले बीज व्यर्थ होते, तसे श्रीकृष्णाखेरीज हे सर्व शून्यवत झाले आहे. महाराज, आपण द्वारका निवासी आपल्या सुहृदयांविषयी विचारले. ते ब्राह्मणाच्या शापाने मोहग्रस्त होऊन वारुणी नावाची मदिरा पिऊन मदोन्मत्त झाले आणि अपरिचितासारखे आपापसात लढले. तसेच लव्हाळ्याने मारपीट करून सर्वच्या सर्व नष्ट झाले. त्यांच्यापैकी केवळ 4-5 जणच जिवंत आहेत. वास्तविक ही त्या सर्व शक्तिमान भगवंताचीच लीला आहे, ज्यामुळे या संसारातील प्राणी एक दुसऱ्यांचे पालन पोषणही करतात आणि एक दुसऱ्यांचा नाशही करतात. महाराज, ज्याप्रमाणे जलचर प्राण्यातील मोठे प्राणी लहानांना
बलवान दुर्बलांना तसेच मोठे व बलवान एक दुसऱ्यांच्या जीवावर उठतात, त्याप्रमाणे अतिशय बलवान आणि मोठ्या यादवांकडून भगवंतांनी दुसऱ्या राजांचा संहार करविला. त्यानंतर यादवांकडूनच संहार करून पूर्णपणे पृथ्वीचा भार उतरवला. भगवान श्रीकृष्णांनी मला जो उपदेश केला होता तो देश, काल आणि हेतूला अनुसरून तसेच मानसिक ताप शांत करणारा होता. त्या उपदेशाचे स्मरण होताच चित्त हरकून जाते. सूत म्हणाले, याप्रमाणे अत्यंत प्रेम भरल्या अंतःकरणाने भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन करता करता अर्जुनाची चित्तवृत्ती अत्यंत निर्बल आणि शांत झाली. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचे रात्रंदिवस चिंतन केल्याने अर्जुनाची भक्ती अधिकच वाढली. त्यामुळे त्याच्या बुद्धीतील सारे विकार नाहीसे झाले. अर्जुनाला युद्धाच्या प्रारंभी भगवंतांनी दिलेल्या गीता ज्ञानाचे काळामुळे आणि मध्ये अनेक वर्ष कर्म केल्याने प्रमाद घडून विस्मरण झाले होते, त्याचे पुन्हा स्मरण झाले. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीने मायेचे आवरण नाहीसे होऊन त्याला गुणातीत अवस्था प्राप्त झाली. द्वैताबद्दलच्या संशयाची निवृत्ती झाली. सूक्ष्म शरीर भंग पावले आणि तो शोकापासून आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला. भगवान स्वधामाला गेल्याचे आणि यदुवंशाचा संहार झाल्याचे ऐकून स्थिरबुद्धी युधिष्ठिराने स्वर्गारोहण करण्याचा निश्चय केला. यदुवंशीयांचा नाश आणि भगवंताच्या स्वधामगमनाचे वृत्त अर्जुनाकडून ऐकून कुंतीनेही अनन्य भक्तियुक्त होऊन आपले हृदय भगवान श्रीकृष्णांमध्ये स्थिर केले आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. लोकांच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णांनी ज्या यादव शरीराने पृथ्वीवरील भार हलका केला होता, त्या शरीराचा अशा रीतीने त्याग केला की जसा काट्याने काटा काढून दोन्ही काटे फेकून द्यावे. भगवंताच्या दृष्टीने दोन्ही सारखेच होते. एखाद्या नटाप्रमाणे ते जसे मत्स्य इत्यादी रूपे धारण करतात आणि नंतर ती अदृश्य करतात, त्याचप्रमाणे त्यांनी ज्या शरीराने पृथ्वीवरील भार नाहीसा केला होता ते शरीर अदृश्य केले. ज्यांच्या मधुर लीला श्रवणीय आहेत त्या भगवान श्रीकृष्णांनी त्या दिवशी आपले शरीर अंतर्धान केले. त्याच दिवशी अविवेकी लोकांना अधमात गुंतवणारे कलियुग येऊन टपकले. कलियुगाचे आगमन युधिष्ठिरापासून लपून राहिले नाही. त्यांनी पाहिले की देश, नगर, घरे तसेच प्राण्यांमध्ये लोभ, असत्य, कपट, हिंसा इत्यादी प्रकारांनी अधर्माचा वाढता प्रभाव निर्माण झाला आहे. तेव्हा त्यांनी महाप्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. जो गुणांमध्ये त्यांच्यासारखाच होता असा आपला विनयशील नातू परीक्षित याला त्यांनी हस्तिनापुरात समुद्रवलयांकित पृथ्वीच्या सम्राट पदावर बसविले. त्यांनी मथुरेत अनिरुद्ध पुत्र वज्र आणि शूरसेनापती म्हणून अभिषेक केला. त्यानंतर समर्थ युधिष्ठिरांनी प्राजापत्य यज्ञ करून आहवनीय इत्यादी अग्नींना आपल्यामध्ये लीन करून घेतले, म्हणजे संन्यास घेतला. त्यांनी आपली सर्व वस्त्रे, आभूषणे इत्यादींचा तेथेच त्याग केला. तसेच ममता आणि अहंकाररहित होऊन सर्व बंधनातून ते मुक्त झाले. नंतर त्यांनी वाणीला मनात, मनाला प्राणात, प्राणाला अपानात आणि अपानाला त्यांच्या क्रियेस मृत्यूत आणि शेवटी मृत्यूला पंचमहाभूतमय शरीरात विलीन केले. नंतर त्यांनी शरीराला त्रिगुणात, त्रिगुणाला मूळ प्रकृतीत, मूळ प्रकृतीला आत्म्यामध्ये आणि आत्म्याला अविनाशी ब्रह्मात विलीन केले. त्यानंतर त्यांनी शरीरावर वल्कले धारण केली, अन्न पाण्याचा त्याग केला, मौन धारण केले, केस मोकळे सोडले आणि जड उन्मत्त पिशाचासारख्या रूपात ते राहू लागले. एवढे झाल्यावर कोणाची वाट न पाहता, बहिऱ्याप्रमाणे कोणाचे काही न ऐकता ते बाहेर पडले. ज्याला प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्माला यावे लागत नाही त्या परब्रह्माचे हृदयात ध्यान करीत ते उत्तर दिशेकडे निघाले. यापूर्वी मोठमोठे महात्मे तिकडेच गेले होते. भीमसेन, अर्जुन इत्यादी युधिष्ठिरांच्या धाकट्या भावांनी असे पाहिले की पृथ्वीवरील सर्व लोकांना आता अधर्माचा सहाय्यक असलेल्या कलियुगाने प्रभावित केले आहे, म्हणून तेही दृढ निश्चय करून आपल्या थोरल्या बंधूच्या पाठोपाठ निघून गेले. त्यांनी जीवनातील सर्व लाभ चांगल्या प्रकारे प्राप्त करून घेतले होते, म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेणे हाच आपला परम पुरुषार्थ आहे असे समजून त्यांनी ते चरण आपल्या हृदयात धारण केले. भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या ध्यानाने पांडवांच्या हृदयात भक्तिभाव उचंबळून आला. त्यांची बुद्धी शुद्ध झाली आणि केवळ निष्पाप पुरुषच जिथे स्थिर होतात त्या भगवान श्रीकृष्णांच्या सर्वोत्कृष्ट स्वरूपात ते अनन्य भावाने स्थिर झाले. विषयासक्त पापी मनुष्यांना कधीही प्राप्त न होणारी गती त्यांना आपले विशुद्ध अंतःकरणामुळेच प्राप्त झाली. संयमी आणि श्रीकृष्णांच्या प्रेमावेशात मुग्ध भगवन्मय झालेल्या विदुराने आपल्या शरीराचा प्रभात क्षेत्रात त्याग केला. त्यावेळी त्यांना न्यावयास आलेल्या पितरांसह तो आपल्या यमलोकाला गेला. द्रौपदीने पाहिले की आता पांडवांना काही अपेक्षा राहिली नाही. तेव्हा ती अनन्य प्रेमाने
भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करीत त्यांच्याशी एकरूप झाली. भगवंताचे प्रिय भक्त पांडव यांच्या महाप्रयाणाची ही परमपवित्र आणि मंगलमय कथा जो पुरुष श्रद्धेने ऐकेल तो निश्चितच भगवंताची भक्ती आणि मोक्ष प्राप्त करून घेईल. अध्याय 15 समाप्त.